25 नोव्हेंबरला युद्ध सुरू झालं, 12 डिसेंबरला युद्ध समाप्त झालं आणि मग 13 जानेवारीला पुढच्या वर्षाला 3066 BCEला त्या पॉइंटला उत्तरायण घडलं. आणि तो कुठला उत्तरायण? तर कॅल्क्युलेटेड उत्तरायण, विंटर सॉल्स्टाइस. आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवसाला रोहिणी नक्षत्र, माघ मास आणि त्याचे आणखीन म्हणजे शुक्ल अष्टमी आणि मध्यम प्राप्त दिवाकरे म्हणजे मधल्या पोर्शनला 1400 आवर्स नंतर रफली 14 म्हणजे 2:17 दुपारी भीष्ममोक्ष घडलं. ओके, म्हणजे एवढं परफेक्ट कॅल्क्युलेशन आहे. आणि हे सगळं आपण कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये घालू शकतो. आता सॉफ्टवेअर कॅल्क्युलेशन अतिशय चमत्कारी आहे, अतिशय व्यवस्थित आहे. आणि आपण वापरतोय नासाचं JPL DE431 FMRS, स्विस FMRS वापरतोय आपण. JPL डेटा वापरतोय नासाचा. आणि त्याची ॲक्युरेसी दर्शकांसाठी काय आहे की 6 आर्क सेकंड फॉर मून इन 3000 BC आणि 2 आर्क सेकंड फॉर प्लॅनेट्स. इट इज व्हेरी ॲक्युरेट.